नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये रुचिताला राग अनावर झालेला आहे आणि या रागाच्या भरात तिने घरातील काच फोडलेली आहे। मित्रांनो, प्रोमो समोर आलेला आहे आणि जबरदस्त वाद रुचिता आणि तन्वी या दोघींमध्ये पाहायला मिळतोय। प्रोमोमध्ये दिसते की रुचिता बेडवर डोळे बंद करून झोपलेली असते, तर तन्वी बोलते की रुचिता झोपू नको। यावर रुचिता तन्वीला उलट विचारते की तू आहेस कोण मला सांगणारी। हे ऐकल्यानंतर तन्वी थेट रुचिताच्या जवळ जाते आणि तिच्या कानामध्ये मोठ्याने ओरडते की रुचिता उठ। इतकंच नाही तर तन्वीच्या हातामध्ये एक आईस पॅड दिसतंय आणि ते ती रुचिताच्या अंगावर ठेवते। त्यानंतर रुचिता बोलते तुझ्यासारखे असे फाटके आवाज मी खूप ऐकलेत आणि फाडून फेकून दिलेत। यावर तन्वी सुद्धा मागे हटत नाही आणि ती बोलते की तू जेवढी घट तेवढी मी तिखट। आणि मित्रांनो, इथूनच रुचिताचा संयम पूर्णपणे सुटतो आणि रुचिता तन्वीच्या हातातलं आईस पॅड हिसकावून घेते आणि जोरात फेकून देते। आणि त्यानंतर प्रोमोमध्ये स्पष्टपणे काच फुटल्याचा आवाज ऐकायला येतोय। म्हणजेच मित्रांनो, या रागाच्या भरात रुचिताकडून बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं दिसतंय। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की बिग बॉस आता या गोष्टीवर काय कारवाई करणार? रुचिताला यासाठी शिक्षा होणार का, की या वादानंतर घरातील समीकरण पूर्णपणे बदलणार? तुमचं काय मत आहे मित्रांनो? रुचिताचा हा राग योग्य होता की चुकीचा? मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।